नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, MCHचे ठाणे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता, श्री अजय आशर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव, जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ठाणे, मुंबई आणि इतर परिसरातील जवळपास 100हून अधिक प्रकल्प या ठिकाणी नागरिकांना बघायला मिळणार आहेत. एकीकडे गृहनिर्माण प्रकल्प नागरिकांना बघायला मिळतील, त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना चॉईस मिळतील आणि म्हणूनच या प्रॉपर्टी प्रदर्शनाची ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट बघत असतात, असं यावेळी श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. उद्घाटनपर भाषणात बोलताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासाचा आढावा घेतला. गेल्या काही वर्षात ठाणे शहर अत्यंत प्रगत झालेलं आहे. शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक पसंती दिली जाते आहे. शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं सुरू आहेत. लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बोरिवलीला जोडणाऱ्या बोगद्याचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे. या सगळ्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. हे सगळं बघितल्यानंतर ठाणे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे, असं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाणे में कमा रहे हो, ठाणे में आपका व्यवसाय हो रहा है, बिजनेस हो रहा है, तो ठाणे शहर को कैसे हम बढ़ाएंगे, ठाणे शहर को और हम अभी आगे बढ़ाएंगे कैसे. अभी ठाणे में जो मुंबई से खेड़ा नगर से डायरेक्ट एलिवेटेड रोड बना रहे हैं, डायरेक्ट बाईपास खाड़ी की तरफ से सीधा निकलेगा घोड़बंदर से गायमुख होके फाउंटेन होटल तक निकलेगा. मतलब ठाणे सिटी में बिल्कुल कोई ट्रैफिक नहीं होगी, सब गाड़ियाँ बाईपास से जाएगी. ठाणे में मेट्रो हो रहा है, ठाणे में रिंग रोड हो रही है और ठाणे में जितने रोड है ये है वो उसको हम बना रहे हैं. ठाणे का ब्यूटिफिकेशन हो रहा है, उसमें भी आप लोग योगदान दीजिए. कोई सर्कल है, कोई मेडियन है, जो भी आपको ये करना है, प्लांटेशन करना है, ब्यूटिफिकेशन करना है, उसमें कमिश्नर के साथ आप बैठिए और MCH क्रीडाई का भी योगदान उसमें होना जरूरी है. त्यावेळेस बोलताना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी MCHच्या कार्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने 22 वर्षापूर्वी या प्रकल्पाला सुरुवात केली. तेव्हापासून अव्याहतपणे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनामुळे ठाणे शहराचं अतिशय उत्तम ब्रँडिंग झालं आणि याचं श्रेय हे MCHला जातं, असं यावेळी श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तेव्हा पहिलं एक्झिबिशन MCHचं झालेलं माझ्या वॉर्डामध्ये, म्हणजे मी नगरसेवक असताना कॅडबरी कंपनीमध्ये. कॅडबरी कंपनी त्यावेळेस डेव्हलप होणार होती आणि त्या ठिकाणी मग तारांगण वगैरे गृहसंकुल आलं आणि ते पहिले. पण मला असं वाटतं की 1-2 एक्झिबिशन नंतर झाले नाही, त्यामुळे हे 22ावं असेल. कारण की सुरुवात माझ्या अंदाजानं 99 की 2000 सालाच्या आसपास झाली, बराबर. तो 25 साल होना चाहिए था आज, मगर बीच में 2-3 साल गैप था, तो आपको 3 साल रुकना पड़ेगा जीवन गौरव के लिए. पण मी एका गोष्टीचं कौतुक करतो की MCHने जितेंद्र मेहता, अजय आशर, शैलेश कुलकर्णी सगळीच आमचे या ठिकाणी मित्र परिवार आहे. कारण शेवटी MCHची स्थापना आणि ह्या डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये प्रताप सरनाईकचा, आज मग प्रताप सरनाईक आधीपासूनच काम करत होते. छोट्या छोट्या डेव्हलपमेंट करता करता आम्ही सुद्धा VM ग्रुपचे मालक झालो आणि आम्ही सुद्धा मोठ्या मोठ्या इमारती बांधायला लागलो. जितेंद्र मेहता यांनी यावेळेस बोलताना ठाणे शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रगत अशा प्रकारचं शहर होत चाललं आहे. एकीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतो आहे, तर दुसरीकडे विविध सुविधा देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांची पहिली पसंती ही ठाणे शहराला असते, असं देखील यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. MCHचं हे प्रदर्शन 7, 8, 9, 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ढोकाळ येथे आयोजित करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ज्यांना घर विकत घ्यायचं आहे त्यांनी या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी, असं आवाहन या निमित्ताने नागरिकाला आवाहन करेल की तुम्हाला कुठे पण घर घ्यायचं असेल, नॉट इन मुंबई, नवी मुंबई,
पालघर, वसई विरार कुठे पण कसं घ्यायचं आहे, पण हे एक्सपो व्हिजिट करा. नंतर तुम्ही तुमचा डिसिजन चेंज करू शकतो, कारण की व्हॅल्यू फॉर मनी जो इथे आहे ठाण्यामध्ये ते कुठे नाही. सो वी रिक्वेस्ट, म्हणजे आम्ही सगळ्याला विनंती करतो आहे की 4 दिवसाचा उपक्रम आहे तो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. Hello everyone, welcome to CREDA MCHI Thane exhibition, which is to be held from 7th to 11th of February. I request everyone to come. आप आइए इधर, सब डेवलपर्स के स्टॉल में आपको पता चल जाएगा कि थाना किस हिसाब से डेवलप हो रहा है और थाना किधर जा रहा है, और आपको एक फ्लैट्स के, ऑफिस के, रेंजेस के आइडिया आ जाएगा कि क्या तरह के हम प्रोडक्ट्स बना रहे हैं. 1 BHK, 2 BHK, 3 BHK ऑफिसेस जो हम बना रहे हैं, 200 फुट से लेके 20,000 फुट तक की ऑफिसेस अवेलेबल है. मैं सबको रिक्वेस्ट करूंगा आप आइए और अटेंड कीजिए एग्जीबिशन. ये सब आपके लिए ही है. थैंक यू वेरी मच. नमस्कार, आई एम फयाज वीरानी फ्रॉम वीरानी ग्रुप, MCHI ट्रेजरर, जॉइंट ट्रेजरर. सभी लोगों का स्वागत है 22nd प्रॉपर्टी एक्सपो थाने MCHI की तरफ से. और दिस अ वेरी वंडरफुल अपॉर्चुनिटी वेयर एवरी होम बायर शुड टेक एडवांटेज. अंडर वन रूफ आपको सभी डेवलपर्स मिलेंगे. इट्स 22 सक्सेसफुल ईयर्स ऑफ द एग्जीबिशन. तो आके सभी को रिक्वेस्ट है कि आए, उसका फ़ायदा उठाइए और मेक द मोस्ट ऑफ इट. थैंक यू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त खारेगावचे सुपुत्र आणि कार्यसम्राट नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो. महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे, 24 तास काम करणारे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री दीपक वेदकर यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वसामान्य माणसांचं आधारस्तंभ माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पुनश्च एकदा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. ठाण्याचे माजी महापौर श्री अशोक वैती यांच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा नाथ, अनाथांचा एकच नाथ एकनाथ शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री अशोक वैती माजी महापौर ठाणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मडवी यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांचा एकच नाथ एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रमाकांत मडवी यांच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान, जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान.
ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री शैलेश पाटील यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा शैलेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश गडा यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सुरेश गडा यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. जनतेसाठी अहोरात्र जीवाचं रान, सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी आधारस्तंभ असलेले माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अनाथांचा एकच नाथ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता एकनाथ भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सैनिक सच्चा नाही एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान, एकनाथ शिंदे समान. ठाणे शहरातील उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करणारे, त्यांच्यासाठी 24 तास राबणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, काळ जात आभाळ माया हो. हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रार्थेचा, कष्ट करी लागले जगाया हो, कष्ट करी लागले जगाया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे कैवारी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करून काम करणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो, काळ जात आभाळ माया हो. हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रार्थेचा, कष्ट करी लागले जगाया हो, कष्ट करी लागले जगाया.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे कैवारी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करून काम करणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री राम रेपाळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्रातील जनतेचे नाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त लोकनेते रमाकांतदादा पाटील आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना श्री रमाकांतदादा पाटील आणि मालती पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील ओळा माजीवाडा परिसरामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी एका बैठकीचं आयोजन ठाणे महानगरपालिकेमध्ये केलं होतं. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शहरामध्ये ओळा माजीवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत. ही कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या जातील याचा आढावा देखील यावेळेस घेण्यात आला. यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला सूचना देत शहरातील विकासाची कामं लवकरात लवकर मार्गी लागावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्याकारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतो आहे आणि ते मर्ज झाल्यानंतर निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल. पुढे आता बोरिवली टनल चालू होतं आहे, आमच्या टिकुजिनीवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे. पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, तोही टनलचं काम चालू होईल. गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल. त्याचंही मुदगल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतो आहे. त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागणार नाही. जागा संपादनामुळे प्रकल्पांना उशीर होतो. काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते. फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही, त्याला त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते. परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्याकारणाने त्याला चालना मिळेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.